नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला चॅप्टर 3 सर्कल क्लास 10th SSC बोर्ड महाराष्ट्र 3.2 प्रॅक्टिस सेट आपण पूर्ण सोडवला आणि आता पुढचे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आपल्याला ते बघितल्याशिवाय आपल्याला 3.3 सोडवायचं नाही. आपण त्याच्यातले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्यात काय बघा, आर्क ऑफ अ सर्कल आहे, सेंट्रल अँगल आहे, मेजर ऑफ ॲन आर्क आहे, त्यानंतर मायनर आर्क, मेजर आर्क हे पण आहेत. तर आपण हे बघूया आणि एकेकाचा व्यवस्थित तुम्ही फक्त नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. बघा, जेवढं जमेल तेवढं लिहा, बाकीचं पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकतात. ओके, बघा नंबर 1 आपल्याला काय बघायचं आहे. नंबर 1 आपल्याला बघायचं आहे आर्क ऑफ अ सर्कल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आर्क ऑफ अ सर्कल म्हणजे नेमकं हे काय, आर्क काय भानगडे, हा नवीन शब्द आलेला आहे. सर्कल आपण ऐकलेलं आहे, वर्तुळ आहे आपल्याला माहिती आहे. मग आर्क ऑफ अ सर्कल म्हणजे काय की वर्तुळ कंस, याला आर्कला आपण कंस म्हणतो. मग कंस हा छोटा असतो, बरोबर आहे. मग छोटा कंस, मोठा कंस, लघु कंस, विशाल कंस बघूया आपण. हे बघा, आता हे बघा, हे वर्तुळ आहे आणि ही सिकँड याच्यातून पास होते. ओके, मग सिकँड डिवाइड्स 2 पार्ट ऑफ अ सर्कल. ओके, आता ही सिकँड काय करते, वर्तुळाला 2 भागामध्ये डिव्हाइड करते. ओके, एक हा आर्क तयार झाला, याला आर्क म्हणतात, आणि हा एक आर्क तयार झाला. फक्त मी आर्कचे सांगतोय मी, हा एक आर्क तयार झाला आणि हा एक आर्क तयार झाला. मग याला आपण काय म्हणतो, एक लहान आहे. लहान आहे म्हणजे काय, मायनर आर्क. आणि हा मोठा आहे, हा मोठा आहे म्हणजे काय झालं, मेजर आर्क. ओके, आता पुढे जाऊन आपण असं बघूया की हे एक वर्तुळ आहे, हे केंद्र आहे आणि या केंद्रामधून हा डायमीटर जातो किंवा सिकँड जाते, असं धरूया सिकँड. ओके, मग आता हे काय झालं, अर्धवर्तुळ झालं म्हणजे सेमी सर्कल झालं तयार. ओके, म्हणजे हा याला आर्क म्हणतात, हा आर्क आहे, हा पण आर्क आहे, पण याला काय म्हणतात, सेमी सर्कल. ओके, आणि याचं मेजर किती असतं विद्यार्थी मित्रांनो, 180. ओके, याचं मेजर किती असतं, 180. याचं मेजर किती असतं, लेस दॅन 180. आणि याचं मेजर किती असतं, ग्रेटर दॅन 180. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे एवढं बघून घ्या. आपण आता याचं व्यवस्थित लिहूया, तुम्ही लिहून घ्या. चला आपण बघू आता याची व्याख्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्क ऑफ अ सर्कल, अ सिकँड divides a circle into parts. Okay, a secant divides a circle in two parts म्हणजे 2 भागामध्ये ती त्याला डिवाइड करते. ओके, मग आता याची व्याख्या काय होते बघा, आर्क इज अ पार्ट ऑफ सर्कल. आर्क इज पार्ट ऑफ सर्कल असं पण याला आपण म्हणू शकतो, किंवा आर्क इज अ पार्ट ऑफ सर्कम्फरन्स असं पण आपण म्हणू शकतो. बघा, आर्क इज अ पार्ट ऑफ अ सर्कम्फरन्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला हे एवढंच फक्त आर्क ऑफ सर्कलच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा की सिकँड काय करते, डिव्हाइड करते सर्कलला 2 भागामध्ये. त्या आर्क इज अ पार्ट ऑफ सर्कल, मी तुम्हाला मायनर आर्क आणि मेजर आर्क हे घेणार आहे, फक्त आर्क इज अ पार्ट ऑफ सर्कम्फरन्स एवढंच लक्षात ठेवा. ओके, चला आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पॉईंट सेमी सर्कल. आपण सेमी सर्कल घेऊ. ओके, सेमी सर्कल. आता आपण असंही म्हणू शकतो, देर आर 3 टाइप्स ऑफ आर्क. एक सेमी सर्कल, एक मायनर आर्क आणि एक मेजर आर्क. तर आपण त्याच्यातलं आपण पहिलं सेमी सर्कल. आता सेमी सर्कलची हे बघा, अ डायमीटर ऑफ अ सर्कल divides it into 2 equal arcs. Okay, into 2 equal arcs. Each of these 2 arcs is called semicircle.
ओके विद्यार्थी मित्रांनो, अ डायमीटर ऑफ अ सर्कल डिवाइड्स इट इंटू टू इक्वल आर्क्स, ईच ऑफ दिस टू आर्क्स इज कॉल्ड सेमी सर्कल. आता आकृती बघूया. हे सेंटर आहे आणि ही डायमीटर आहे. ओके, ही डायमीटर काय करते की ह्या वर्तुळाचे दोन सारखे पार्ट तयार करते आणि हे आपण इच पार्ट, हे दोन पार्ट, इच पार्ट इज अ सेमी सर्कल. प्रत्येक भाग हा अर्धवर्तुळ आहे. ओके, मग ह्या अर्धवर्तुळाचं माप मी आधी सांगितलं की 180. द मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180. अर्धवर्तुळ आपल्या प्रोटेक्टर असतं कंपॉसमधलं, ते अर्धवर्तुळ आहे, ते 180 आपण त्याच्याने कोन काढू शकतो. म्हणजे हे एक सेम प्रोटेक्टर आहे आणि एक सेम प्रोटेक्टर आहे. दोन प्रोटेक्टर जर आपण जोडले तर 360चा पूर्ण एक राऊंड तयार होतो. म्हणजे द टोटल मेजर ऑफ सर्कल किती आहे? 360 आणि हाफ मेजर ऑफ सर्कल किती आहे? 180. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता पुढचा पॉईंट क्लिअर करूया. याच्यातलाच मायनर आर्क. हा बघा सेमी सर्कल. आता मायनर आर्क घेऊया. बघा मायनर आर्क, आपण याला मराठीमध्ये लघु कंस म्हणतो. ओके, मायनर आर्क. आता मायनर आर्कचं आपण काय लिहिणार? अ मायनर आर्क इज लेस दॅन अ सेमी सर्कल. इज लेस दॅन सेमी सर्कल. ओके, आणि मेजर आर्कचं काय होईल मग? मेजर आर्क, अ मेजर आर्क is larger than, okay, is larger than a semicircle. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या दोन आकृत्या मी याच्यामध्ये इथं काढून दाखवतो. बघा, ही एक सर्कल आहे आणि हे एक सिकँड पास झाली. ओके, आता हे जे हा जो आर्क आहे, हा जो एवढा आर्क आहे, हा आहे मायनर आर्क. मायनर आर्क इज लेस दॅन सेमी सर्कल. आता ही तर केंद्र आहे म्हणजे सेमी सर्कलपेक्षा लहान. ओके, आणि मेजर आर्क आहे, मेजर आर्क इज अ लार्जर दॅन सेमी सर्कल, म्हणजे हा मोठा आहे, अर्धवर्तुळापेक्षा मोठा आहे. बस एवढंच लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला आपण आता पुढचा पॉईंट क्लिअर करूया. बघा आता काय घेणार आपण? सेंट्रल अँगल. बघा सेंट्रल अँगल, पेन बदलूया. सेंट्रल अँगल हे फार महत्त्वाचं आहे, याच्यावर आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. सेंट्रल अँगल. आता सेंट्रल अँगल कोणाला म्हणतात? हुज व्हर्टेक्स इज ॲट द सर्कल्स सेंटर पॉइंट. ओके, with its sides as radii. With its sides काय आहे? radii. It's called central angle. ओके, आता सेंट्रल अँगल बघा, whose vertex is at a circle center. म्हणजे तिचा शिरोबिंदू जो आहे तो सेंटर आहे. ओके, हा सेंटर म्हणजे whose vertex is at the circle center point. ओके, with its sides. आपण असं काढूया. हे बघा, या साईड आहेत आणि हा ओ घ्या आपण. इथं घेऊ आपण P, इथं घेऊ Q आणि इथं घेऊ X. ओके, किंवा ए बी असं घेऊ आपण. ए घेऊ, इथं बी घेऊ, म्हणजे आपल्याला बोलताना चांगलं. AXB. ओके, ए बी इज द आर्क. ओके, म्हणजे AXB इज द आर्क. तुम्ही ए बी पण म्हणू शकता, AXB पण म्हणू शकतात. पण याच्यामध्ये काय आहे की हा जो एवढा आर्क आहे, हा आर्क आणि हा सेंट्रल अँगल इक्वल असतो. ओके, मग आपण असं कसं लिहितो याला? मेजर ऑफ आर्क AXB इज इक्वल टू सेंट्रल अँगल AOB. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जेवढा सेंट्रल अँगल असेल तेवढाच त्याचा आर्क असेल. ही गोष्ट महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मी जर म्हटलं की मेजर ऑफ AXB 30 डिग्री आहे, तर अँगल AOB किती? 30 डिग्री सांगा. लक्षात आलं? अँगल 30 डिग्री आहे तर AXB किती? 30 डिग्री सांगा. ओके, चला आपण पुढे चालूया.
सेंट्रल अँगल झालं. आता कॉन्ग्रन्स ऑफ आर्क. ओके, कॉन्ग्रन्स ऑफ आर्क म्हणजे काय बघा, की एक सर्कल आहे. आता याची फक्त आपण माहिती देऊ, लिहिणार काहीच नाही. कॉन्ग्रन्स ऑफ आर्क म्हणजे काय बघा, की एक सेंटर आहे या ठिकाणी. ओके, असं आहे. हा अँगल 60 डिग्री आहे आणि हा अँगल 60 डिग्री आहे. ओके, म्हणजे ए बी आणि सी. ओके, म्हणजे याचा अर्थ हा सेंट्रल अँगल 60 आहे, हा पण 60 आहे, म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी. दिस टू आर्क इज कॉन्ग्रन्स. समजतं की हे टू आर्क इज कॉन्ग्रन्स. समजा असं दिलं एखाद्याने, ए बी हा सेंट्रल अँगल 60 आहे आणि मेजरमेंट ऑफ आर्क बी सी इज इक्वल टू 60 आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा 60 म्हणजे हा पण 60, म्हणजे बोथ आर्क आर कॉन्ग्रन्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता अजून काय बघायचं आहे बघा. मेजर ऑफ मायनर आर्क is equal to measure of minor arc is equal to measure of its corresponding measure of minor arc is corresponding central angle. एक वाक्य लक्षात ठेवा फक्त. हे आपण सेंट्रल अँगलच्या बाबतीत जे पाहिलं तेव्हा फक्त एवढं एक महत्त्वाचं राहिलं होतं, तेवढं लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, बस आपल्याला एवढेच पॉईंट याच्यामध्ये बघायचे आहेत. आपल्याला जेवढं समजलं तेवढं व्यवस्थित लिहा. त्याला एकदा दोनदा तीनदा वाचा. तुम्हाला मायनर आर्क, मेजर आर्क, सेमी सर्कल, सेंट्रल अँगल, त्याने सेंट्रल अँगलने तयार केलेला आर्क हे समजेल. चला बाय विद्यार्थी मित्रांनो. कसा वाटतोय आपला व्हिडिओ, तुम्हाला समजतंय का? छोटे छोटे पॉईंट आपण घेतोय, प्रॅक्टिस सेट घेतोय, थेरम घेतोय. आवडत असेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय विद्यार्थी.